और आप देख रहे हैं कौमी सियासत आप तक, आवाज आप ही की, आप तक पहुंचाएंगे हम। नवे नवे त्यांच्या घरामध्ये एखादं मैत झालं असेल, पाहुण्यामध्ये कुणाचं मैत झालं असेल तर ते मैत सुद्धा सोडून त्यांनी पहिल्यांदा सामाजिक कार्यक्रम केले. समाजाला जागृत करण्यासाठी ती लोक इमानीद्वारे काम करत आहेत. त्यांना सल्यूट करण्यासाठी मी आलो. त्यांना नमन करायला मी आलो. त्याच्यामध्ये इथं बसलेली लोक असू शकतील, विचारमंचावरती असू शकतील आणि माझ्या नजरेमध्ये मला दिसत आहे इथं बहुतांश लोक इथं अदृश्य शक्तीमध्ये आहेत. मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला, सर तुम्ही वारंवार अदृश्य शक्ती म्हणताय, वारंवार अदृश्य शक्ती म्हणताय, नेमकं कोण आहे सांगा की. मी म्हणलं तुम्ही पत्रकार आहात, त्यातल्या त्यात विद्वान आहात, त्यातल्या त्यात अभ्यासू आहात, एवढा अभ्यास तुम्ही करा, तुमच्यावर सगळं ज्ञान सांगायचं असं काय नाही. थोडासा अभ्यास तुम्ही सुद्धा केला तर खरं कोण काम करतोय समाजामध्ये त्याला कळेल. साथियो, आम्ही का कामाला लागलो 62 दिवसाचा दौरा करण्यासाठी तुम्हाला कारण सांगतो. मी काही लोकांना आयडेंटिफाय केलं, फार इमानदार लोक आहेत ती. मी त्यांच्या संघटनेचा नाहीये, मी बहुजन मुक्ती पार्टीचा नेता आहे, मी बहुजन मुक्ती पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आहे, मी त्यांच्या संघटनेचा नाहीये, पण ते इमानीद्वारे लोक काम करत आहेत. मी एक बामसेट नावाचं संघटना ऐकलं आणि त्या बामसेट संघटनेची इतके इमानदार लोक आहेत हो, ते जर बोलायला लागले ना भल्या भल्या तरी इकडे जातात, भल्या भल्या तरी इकडे जातात. अहो त्यांची लोक जर बोलायला लागले ना सर, काय लोकांना असं हँग होत जातात, 8-8 तास बोलतात कोणी ती लोक. अरे किती मोठं पोटेन्शियल आहे, पण ती लोक किती महान आहेत तुम्हाला माहित आहे. ती भागसे भारत मुक्ती मोर्चा आणि ऑफशूट विंगची जी लोक आहेत, मी त्यांना जवळ ऐकलंय, मी त्यांचा कार्यक्रम नाही म्हणत. मी बहुजन मुक्ती पार्टीचा पदाधिकारी आहे, मी बहुजन मुक्ती पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आहे, पण मी बघितलंय त्यांना भारताचं संविधान जंतर मंतरवरती झालं तेव्हा हीच लोक रस्त्यावरती आली. त्या नेक आणि इमानदार लोकांना सपोर्ट करण्यासाठी मी आलो. कारण विचारधारा कोणाची मुक्ती झाली नाही. आम्हाला त्यांची विचारधारा आवडते त्यांची आम्ही घेऊ, आम्हाला त्यांची आवडते आम्ही त्यांची घेतली, पण ते जे सांगते चांगलं सांगते ते आम्ही घेतोय, त्याच्यावरती अंमलबजावणी करतोय, पण त्यांनी आम्हाला समर्थन नाही दिले करतोय. आणि किती इमानदार लोक आहेत माहिती आहे. हा देश काँग्रेस आणि बीजेपी मिळून विकत आहे. असं का म्हणतोय पत्रकार बांधव आहे, लाईव्ह चालू आहे, तरी मी असं का म्हणतोय. बीजेपी विकत आहे, काँग्रेस गुपचूप, सेना गुपचूप, राष्ट्रवादी गुपचूप. आणि त्यांनी रेल्वे विकल्या, त्यांनी विमानं विकली, त्यांनी शाळा विकल्या, त्यांनी रस्ता विकलं, त्यांनी आमची शेतं विकायला काढली, त्यांनी आमच्या नोकऱ्या सगळ्या विकून टाकल्या, त्यांनी सगळं खासगीकरण केलं. आम्हाला माहित आहे काँग्रेस बीजेपीची लोक नाराज आहेत, आम्हाला माहित आहे. परंतु जे स्वतःला विरोधक म्हणतात त्या बीजेपी प्रणित लोकांना आम्ही नाराज तर समजलेलंच आहे, पण जे स्वतःला विरोधक म्हणतात त्या काँग्रेसला आमचा सवाल आहे, अरे महानालाय करून तुम्ही कुठे आहे. ते नाराज आहेत, तुम्ही महानालाय याच्यासाठी आहात की ते देशाची वाट लावत असताना तुम्ही कोणत्या बिलात लावलाय. ते रोज रेल्वे स्टेशन किती 400. आता त्यांनी 400 रेल्वे स्टेशन इकायला काढली. राहुल गांधी चिडी चूप, सोनिया गांधी चिडी चूप, आमच्या पुरोगामीचे नेते शरद पवार जी चिडी चूप. ते स्वतःला पुरोगामी म्हणतात. अरे तुमचं नकली पुरोगामीत्व काय कामाचं आहे. बीजेपीचे लोक आमच्या आरक्षणाला विरोध करतात आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक पदोन्नतीतलं आरक्षण आमचं थांबवतात. दोघांची नीती एकच आहे. बीजेपीचे लोक आमची शेती विकायला काढतात, नवे नवे आमची शेती अडाणी अंबानीला देण्याचा प्रयत्न करतायत. काँग्रेस राष्ट्रवादी चिडीचूप. काँग्रेस प्रणित सरकार आणि बीजेपी प्रणित सरकारांची या दोन्ही पार्ट्यांची आतून छुपी युती आहे. हे सांगण्यासाठी तुमच्या गावात आलोय, तुमच्या जिल्ह्यात आलोय, तुमच्या भागात आलोय. ही लोक आम्हाला उल्लू बनवत आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांपूर्वी
स्वातंत्र्य काय आहे? आमच्यासाठी अपमान आहे. आणि हे मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. म्हणून आम्हाला काय करावं लागेल? पुन्हा नव्याने आम्हाला विचार करावा लागेल. काँग्रेस बीजेपी आम्हाला गंडवण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी ही सूर चांगली नाही. तुम्हाला असं वाटेल की काँग्रेस बीजेपीला बोललं तर राष्ट्रवादीला काही निश्चित नाही. काँग्रेस प्रणित लोक असू द्या, बीजेपी प्रणित लोक असू द्या, हे केवळ आणि केवळ आता सकाळी जाताना सांगितलं, मग अशी बोलता बोलता मॅडमने सांगितलं, राजाराम जातो सीताराम येतो, सीताराम जातो राजाराम येतो, राजाराम जातो सीताराम येतो, सीताराम जातो राजाराम येतो. म्हणजे सोम्या जातो गोम्या येतो, गोम्या जातो सोम्या येतो, सोम्या जातो गोम्या येतो. त्यांचं चाललंय. काँग्रेस बीजेपीला म्हणतोय, काँग्रेस प्रणित सरकार बीजेपीला म्हणतोय, तू माझी 5 वर्ष पाठ खाजव, मी पुढच्या 5 वर्षाला तुझी पाठ खाजवतो. हा खाजवा खाजवीचा खेळ आहे. तरी अंडरस्टँडिंग मध्ये काम करत आहेत. आता 10 वर्षासाठी करत आहेत. 10 वर्ष काँग्रेस प्रणित सरकार, 10 वर्ष बीजेपी प्रणित सरकार काम चालू आहे. आणि कसं काम चालू आहे? ईव्हीएम मध्ये गडबडी करून काम चालू आहे. ईव्हीएम मध्ये चोऱ्या करून काम चालू आहे. 10 वर्ष काँग्रेसनं चोऱ्या केल्या, 10 वर्ष बीजेपीनं चोऱ्या केल्या. आणि या 2 चोरांना मोठं करण्याचं काम इलेक्शन कमिशन नावाचा चोरांचा सरदार करत आहे. मी ऑनलाईन सांगत आहे, इलेक्शन कमिशन चोरांचा सरदार आहे. कारण तो चोरांचा सरदार चोर असलेल्या काँग्रेसला, चोर असलेल्या बीजेपीला सत्य आणण्याचं काम चोरांचा सरदार असलेला इलेक्शन कमिशन करत आहे. हे सांगण्यासाठी मी आलो. कारण याच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टात गेलोय, कोर्टामध्ये आम्ही केस जिंकल्या. तुम्ही गुगल वरती सर्च करा, बहुजन मुक्ती पार्टीला ईव्हीएमच्या विरोधामध्ये केस जिंकलेले आहे. सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय इलेक्शन मध्ये गडबड होऊ शकते. कशाच्या आधारे होऊ शकते? ईव्हीएमच्या आधारे होऊ शकते. तर ईव्हीएमच्या आधारे गडबड होऊ शकते. मग ईव्हीएम ठेवण्याचं कारण काय? सुप्रीम कोर्ट जर सांगत असेल ईव्हीएम मध्ये गडबड होत आहे, मग पुन्हा ईव्हीएमची लोक लावत आहेत, त्यांना चपराक का लावत नाही? तर याच्या सुद्धा पाठीमागे काय रणनीती त्यांची चालू आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला, काय आपला उद्देश आहे साथीनो, मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. या देशातलं काँग्रेस प्रणित सरकार असू द्या पाठीमागचं, किंवा आताच अगदी बीजेपी प्रणित सरकार असू द्या, ती आमच्या एससी एसटी ओबीसी एनटी डीएनटी बीजेएनटी एमबीसी एसबीसी आणि मायनॉरिटी मधील लोकांना केवळ आणि केवळ उल्लू बनवण्याचं, मूर्ख बनवण्याचं काम करत आहे. काँग्रेस आम्हाला काय करतंय? जेव्हा बीजेपी त्याला मारल्यासारखं करतोय, तेव्हा काँग्रेस रडल्यासारखं करतोय. जेव्हा काँग्रेस त्याला मारल्यासारखं करतोय, बीजेपी रडल्यासारखं करतोय. त्याने दोघांनी ठरवलंय, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. तेव्हा तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. आणि यांच्याशिवाय देशामध्ये तिसरा पर्यायच नाही. म्हणून साथीनो, तिसरा पर्याय भारतामध्ये उदयास आलेला आहे, तो म्हणजे केवळ आणि केवळ बहुजन मुक्ती पार्टी आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही असं कोणत्या बेसवर बोलत आहे? तुम्ही म्हणाल असं तुम्ही कोणत्या बेसवर बोलत आहे? माझं तुम्हाला मी कोणत्या बेसवर बोलतो मी तुम्हाला सांगतो. बघा, शरद पवार साहेबांचा प्रभाव दिल्लीच्या राजकारणात असू शकेल. शरद पवार साहेबांचा प्रभाव दिल्लीच्या राजकारणात असू शकेल, पण त्यांच्या राष्ट्रवादीचा प्रभाव दिल्लीच्या राजकारणात आहे का? बिलकुल नाही. शिवसेनेचा प्रभाव महाराष्ट्रात असेल, दिल्लीच्या राजकारणात असेल थोडाफार, परंतु काय त्यांच्या पार्टीचा प्रभाव दिल्लीत आहे का? पार्टीचा प्रभाव आहे का? महाराष्ट्र सोडलं तर शिवसेना कुठं आहे का? त्यांचा आहे. काय वंचित बहुजन आघाडी, बाळासाहेब आंबेडकरांचा प्रभाव तुम्हाला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर कुठे दिसतोय का? काय बहिणीचा प्रभाव उत्तर प्रदेश सोडलं तर दिल्ली आणि दिल्लीच्या बाहेर कुठे दिसतोय का? बोला की आयोगी नाही आली काय तुम्हाला बोलायला? तुम्ही बोललं पाहिजे. मी संवाद साधायला आलोय, चर्चा करायला आलोय, भाषण करायला नाही. कारण आम्ही ऐकलंय की भाषण करून लोक अगदी काय होत नाही, लोकांमध्ये फरक पडत नाही. समजून सांगितलं फरक पडतो. समजून सांगण्यासाठी आलोय. भाषण करणं उद्देश नाहीये, केवळ पोपटपंची करणं उद्देश नाहीये, समजून सांगणं उद्देश आहे. मायावतीच्या पक्षाचा प्रभाव दिल्लीच्या राजकारणात नाहीये. मग 2च पक्ष राहिले आता. कुठला? एक होता काँग्रेस, एक होता बीजेपी. मग काँग्रेस तुम्हाला सांगतो, काँग्रेसचा उदय झाला, काँग्रेसचा विकास झाला, काँग्रेसचा अंत झाला, काँग्रेसचा उदय झाला, काँग्रेसचा विकास झाला, काँग्रेसचा अंत झाला.
बीजेपीचा उदय झाला. वाटलं नव्हतं एवढ्या लवकर विकास होईल, पण एवढ्या लवकर बी विकास झाला. आणि वाटलं नव्हतं एवढ्या लवकर अंत बी होईल, एवढ्या लवकर अंत बी झाला. आणि या दोघांचा अंत झालाय. आता इनकमिंग केवळ आपल्याकडेच चालू आहे. तुम्ही सोशल मीडियावरती बघा, बहुजन मुक्ती पार्टी सोडलं तर कुणाचाच महाराष्ट्रात दौरा नाही. मी मनात ठाण मांडून कामाला लागलोय. 62 दिवसाचा दौरा आहे आणि सगळा महाराष्ट्र पिंजून काढणार. 10 ऑगस्टला जेव्हा माझी निवड झाली, पुण्यामध्ये मी निश्चित सांगितलं होतं पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढेल. आता जिल्ह्याचा दौरा करतोय साथियो. नोव्हेंबर नंतर पुन्हा औरंगाबाद मधल्या 9 विधानसभेचा दौरा करण्यासाठी येणार आहे. आता पुण्यामध्ये बसून येणार नाही आणि मी गप्प बसणार नाही. 2024 ला बाकी सर्वच पक्षांना मुंडीवरती आणल्याशिवाय बहुजन मुक्ती पार्टी सोडणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये 2024 ला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या संसदेमध्ये आपणाला जाण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाही. कारण जी आयडिओलॉजी बहुजन मुक्ती पार्टीकडे आहे, जी रणनीती बहुजन मुक्ती पार्टीकडे आहे, जी काम करण्याची पद्धत बहुजन मुक्ती पार्टीकडे आहे, ती कुणाकडेच नाही. दुसरं, आमच्या पाठीमागे अदृश्य शक्ती मोठी आहे. अशी अदृश्य शक्ती त्यांच्याकडे सुद्धा नाहीये. मी असं म्हणताना फडणवीस काय म्हणते माहिती का? काय लोक म्हणतात की आमच्या पाठीमागे अदृश्य शक्ती आहे, त्यांच्या पाठीमागे आहे म्हणजे आमच्या पाठीमागे अदृश्य शक्ती. आम्ही म्हटलं ठीक आहे, चांगलं झालं तुम्ही आम्हाला आधी लक्षात घेतलं, आमच्या विरोधात बोलायला लागलं. आम्ही त्यांना सांगितलंय, फडणवीस साहेब टीव्हीवरती येऊन तुला बहुजन मुक्ती पार्टीला थोडे शिव्या करते येणार नाही. चांगलं झालं, शिव्या द्या. साथियो, मी तुम्हाला काय ऐकतोय, आमच्या लोकांची जी गलचेपी होत आहे, काँग्रेस प्रणित लोकांनी केलेली गलचेपी असेल, बीजेपी प्रणित लोकांनी केलेली गलचेपी असेल, ही गलचेपी इतकी भयानक आहे साथियो, याच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही. कारण कोणत्याच पक्षाचा प्रभाव नॅशनल लेवलला नाही. नॅशनल लेवलला केवळ एकच पार्टी आहे, त्या पार्टीचं नाव आहे बहुजन मुक्ती पार्टी. मी असं तुम्हाला काय म्हणतो, दुसरं काय मी अजूनही म्हणतो तुम्हाला दुसरं कारण काय. अमिताभ बच्चन कोण बनेगा करोडपती मध्ये प्रश्न विचारला. काय विचारला? देशात सर्वात जास्त खासदारकीच्या जागा लढवणाऱ्या पार्टीचं नाव काय? सर कसा प्रश्न विचारला? कोण बनेगा करोडपतीला प्रश्न विचारला. आता आमच्या लोकांना काहीच माहिती नाही, पण अमिताभ बच्चनला फिट माहिती आहे आणि त्याला पर्याय दिला. काय दिला? बीएसपी, पीएमपी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस. आमच्या लोकांना काहीच माहिती नाही, अमिताभ बच्चनला माहिती आहे. काही लोकांना चुकीचं उत्तर सांगितलं आणि चुकीचं उत्तर सांगितल्यानंतर लगेच त्यांनी बोलतात असं म्हणाले, हा हे काय की बीजेपी जास्त निवडून आली असं, बीजेपी जास्त जागा निवडून आली असं. आता माझ्या भाषेमध्ये चोऱ्या करून निवडून आले असं, पण अमिताभ बच्चन असं म्हणाले, भारतामध्ये जर सर्वात जास्त जागा कोणी लढवल्या असतील त्या पार्टीचं नाव आहे बहुजन मुक्ती पार्टी. हे अमिताभ बच्चनला माहिती. दुसरा मुद्दा साथियो, बहुजन मुक्ती पार्टीची ताकद काय आहे? आता सरांनी सांगितलं, लग्न सरांनी, लातूर मध्ये आमचा जलील अत्तार नावाचा कार्यकर्ता, मुस्लिम कार्यकर्ता, तो बोंबा आंदोलनामध्ये केलं होतं बहुजन मुक्ती पार्टीनं. त्याचं बॅनर हातात उभा होतं, त्याचं बॅनर आणि पोस्टर देत होता फक्त. आणि तिथून जाताना संजय गायकवाड नावाचा मराठवाड्याचा मंत्री, सॉरी बनसोडे, संजय बनसोडे हे मंत्री आहेत, ते तिथून चालले होते आणि त्यांच्या ऑफिसकडे चालले होते. त्यांची मीटिंग होती. जसं त्यांनी जलील अत्तारला बघितलं, त्याच्या हातामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचा बॅनर बघितला, ते सगळ्यांना सोडता त्याने कार्यकर्ते त्याला हात घालाले त्या मंत्र्याला. त्यांना अजिबात त्याच्याकडे बघितलं नाही. ते जसं उतरलं तसं त्या जलील अत्तारकडे गेलं आणि त्यांना सांगितलं की ऑफिस मध्ये येऊन. आता जलील अत्तार बहुजन मुक्ती पार्टीचा कार्यकर्ता आहे, जलील अत्तार थोडी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. संध्याकाळी तिकडे जायला जलील अत्तार थोडीच काँग्रेसचा कार्यकर्ता, रात्री बीजेपीला मिळाला. जलील अत्तार बहुजन मुक्ती पार्टीचा कार्यकर्ता गेला नाही, मंत्र्यांना बोलवलं तरी गेला नाही. आमच्या माणसाला सरपंचाने बोलवलं तर नाडी दुसरं पडते. मी खरं तर त्या जलील अत्तारला सॅल्यूट केला.
पक्षात असेल तर भले होण्याची बातमी. साथीहो, ते आंदोलन झाल्यानंतर मंत्रिमंडळाची मिटिंग झाली आणि त्या मंत्रिमंडळाच्या मिटिंग मध्ये दादा भुसे नावाचे कृषी मंत्री आहे. ते कृषी मंत्री काय म्हणाले? अजितदादा त्या मिटिंगला आहे, मुख्यमंत्री त्या मिटिंगला आहे, सगळे मोठमोठे सिनियर मंत्री त्या मिटिंगला आहेत. ते म्हणाले, दादा भुसे कुठले आणि म्हणाले 7 वेळा नाव घेऊन म्हणाले, ते म्हणजे बाकी तुमचं सगळ्यांचं नाव घ्यावं. त्या बहुजन मुक्ती पार्टी वाल्यांनी किती मोठं आंदोलन छेडलं मला माहिती आहे. त्याने डोकं उठवलं आहे. तुम्ही जर त्यांना नाही आवडला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना घरी बसायला लागणार आहे. दादा भुसेला बहुजन मुक्ती पार्टीची ताकद माहिती, आमच्या लोकांना अजून कळलेलं नाही. तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी मी आलोय. साथीहो, बहुजन मुक्ती पार्टीची ताकद फार भयानक आहे. अरे आम्ही अजून सत्तेत सुद्धा आलोय तर भागवत बदललं. भागवत पूर्वी म्हणायचं मुसलमानांचा डीएनए विदेशी आहे. भागवत असा म्हणतोय मुसलमानांचा डीएनए आमचा एकच आहे. मी भागवतला विचारलं, अजून बहुजन मुक्ती पार्टीची सत्ता बी नाही, एवढ्या लवकरच बाप कसा काय बदलला? जर आल्यानंतर बदलला असता तर जरा बरं वाटलं असतं. आताच बदलला. कुणाच्या भ्याला बदललाय? कारण साथीहो, मोहन भागवत आणि आरएसएसच्या आमच्या रडारवरती, आमच्या निशाण्यावरती. बऱ्याच लोकांना असं वाटतंय की नरेंद्र मोदी देशाची सत्ता चालवत आहे. बिलकुल नाही. नरेंद्र मोदी जर देशाची सत्ता चालवत असते, स्वतः ओबीसी असलेला नरेंद्र मोदी ओबीसीची जातीनिहाय जनगणना का करत नाही? नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी आहे, ओबीसीची जातीनिहाय जनगणना करत नाही. नरेंद्र मोदी सुप्रीम कोर्टामध्ये एक हलफनामा लिहून दिला, म्हणजे आम्ही ओबीसीची जातीनिहाय जनगणना करणारच नाही. तर त्यांनी विचारलं का? म्हणजे करायची गरजच नाही. अरे तू स्वतः ओबीसी आहे, तुला कुणाची भीती आहे? तू प्रधानमंत्री आहे दादा. नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही स्वतः प्रधानमंत्री आहे, तुम्हाला कुणाची भीती आहे? कुणाच्या इशाऱ्यावरून तुम्ही ओबीसीची जातीनिहाय जनगणना करत नाही? आणि तुम्ही जर करत नसाल तर बहुजन मुक्ती पार्टी तुम्हाला करायला लावल्याशिवाय सोडणार नाही. त्याच्यासाठी रस्त्यावरती उतरतोय. त्याच्यासाठी तुमच्या भागातल्या सगळ्या लोकांना जागृत करण्यासाठी आलो. कारण ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेच्या पाठीमागं मराठा आरक्षणाचा मुद्दा लपलेला आहे. जोपर्यंत ओबीसीची जातीनिहाय जनगणना होणार नाही, तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, किंवा आता जे ओबीसी राजकीय आरक्षणासाठी जी लढाई लढत आहे तो सुद्धा प्रश्न असेल. जोपर्यंत ओबीसीची जातीनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत हा मुद्दा मिटणार नाही. मी ओबीसी बांधवांना सांगतोय, कुठवर हात जोडताय त्या काँग्रेसला आणि बीजेपीला? अरे हात जोडण्यापेक्षा काना खाली लावा त्यांच्या. हात जोडण्यापेक्षा त्यांच्या पुचवाड्यावरती लाथा मारा. त्यांना राजीनामा देऊन बहुजन मुक्ती पार्टीमध्ये या. तिथं गुलामी करण्यापेक्षा इथं येऊन नेते म्हणा. अरे न बघता बहुजन मुक्ती पार्टी सत्ता जर आली बहुजन मुक्ती पार्टीची, पहिल्यांदा जी.आर. काढून, पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन ओबीसीची जातीनिहाय जनगणना 1931 पासून थांबलेली आहे, ती लगेच पूर्ण केली जाईल. पहिलं काम असेल ओबीसीची जातीनिहाय जनगणना. बहुजन मुक्ति पार्टी की 64 दिन की महाराष्ट्र का दौरा चल रहा है. महाराष्ट्र, पूरे महाराष्ट्र के अंदर, ये महाराष्ट्र के अंदर जो दौरा चल रहा है, इसका मेन कारण है, रीज़न है उसके पीछे सभी SC, ST, NT, DNT, VJNT, MBC, SBC, OBC और माइनॉरिटी के समस्त जो पीड़ित लोग हैं, वंचित लोग हैं, शोषित है, अत्याचारित लोग हैं, उनको इकट्ठा करके संविधान ने उनके हक अधिकार जो दिए हैं, लेकिन कांग्रेस प्रणीत नालायक सरकार ने, बीजेपी प्रणीत नालायक सरकार ने जो हक अधिकार उनके छीन लिए हैं, वो हक अधिकार के बारे में उनको जागरूक करने के लिए ये दौरा चालू किया है. उसके वजह से हम आज जो मेला हम इधर ले रहे हैं, उसके वजह से आज हम इधर आए हैं. औरंगाबाद शहर के अंदर महानगर पालिका का जो इलेक्शन होगा, उसके अंदर अभी हमने 50 लोगों की अभी तैयारी की है. आने वाले समय में जितने भी इधर वार्ड रहेंगे, उसके अंदर सभी कैंडिडेट को खड़ा करके बहुजन मुक्ति पार्टी की ताकत बढ़ाई जाएगी. सर, लोकल के रास्ते का प्रश्न है, सामान्य लोगों के हालात का प्रश्न है, कचरा डिपो का प्रश्न है, और बेरोजगारी की समस्या है,
लोगों के रहने की समस्या है, लोगों की मेडिकल की समस्या है, कोरोना काल में बहुत सारे लोग लॉकडाउन की वजह से मर रहे, उसकी भी समस्या है। इसी सभी मुद्दे को लेके हम लोगों को जगाने के लिए काम कर रहे हैं। आपको ऐसे लगता है हमारे पीछे एक अदृश्य शक्ति काम कर रही है, वो अदृश्य शक्ति इतनी बड़ी है उसका किसी को भी पता नहीं है। ये पता ओनली मोहन भागवत को है। और आने वाले समय में हमारी क्या ताकत है, आने वाले समय में आपको दिखेगा। देखो सर, ये महानगर पालिका के अंदर जो भी लोग अभी वर्क कर रहे हैं, जिसकी सत्ता है, वो लोग अपोजिशन के विरोध में खाली बात करते हैं। अपोजिशन वाले लोग सत्ता वाले लोगों के खिलाफ में बात करते हैं। ये लोग एक में की खाली टीका टिप्पणी करने की बात करते हैं, ना कि किसी काम की बात करते हैं। तो इस हालात के लिए जो भी अभी सत्ता में बैठे हुए लोग हैं, चाहे या कांग्रेस के हो, चाहे राष्ट्रवादी के हो, चाहे सेना बीजेपी की हो, वही लोग उसके लिए जिम्मेदार है। गरीब लोग कैसे उसके लिए जिम्मेदार है? अभी खैरे साहब के ऊपर अगर लोग गुस्से में हैं, तो लोग गुस्से में क्यों होते हैं कि वो खाली टीका टिप्पणी के काम करते हैं, काम की बात कुछ नहीं करते। खाली इधर एमआईएम का अगर कोई कैंडिडेट है एमपी, वो शिवसेना पर टीका टिप्पणी करेगा, शिवसेना के लोग उस पर टीका टिप्पणी करेगी। टीका टिप्पणी करने से पेट थोड़ी भरता है। हाँ, या तो हिंदू मुस्लिम झगड़ा होने की वजह से या तो एमआईएम को फायदा होगा या तो शिवसेना को फायदा होगा, लेकिन गरीब लोगों का क्या फायदा होगा? बिल्कुल। हमारा कुछ आइडियोलॉजी है, उस आइडियोलॉजी पर हम काम कर रहे हैं। और जो भी हमारी आइडियोलॉजी है, 100 रुपए के स्टाम्प पेपर पर हम लिख के दे रहे हैं। और स्टाम्प पेपर अगर आपके पास नहीं आया है, आने वाले समय में आपके पास देंगे, आप उसको। लेकिन आप क्या किसके पक्ष में है? संभाजी नगर होना चाहिए या औरंगाबाद ही रहना चाहिए या औरंगाबाद का विकास होना हम चाहिए? इसी पक्ष में, लोगों के पक्ष में, लोगों की उन्नति होनी चाहिए, इसी पक्ष में। अच्छा, मैंने एक स्टोरी, हाँ, औरंगाबाद का विकास होना चाहिए, इसके पक्ष में। हमारे बहुत सारे लोग उसकी डाटा इकट्ठा कर रहे हैं। कुछ लोगों ने डाटा इकट्ठा करके कलेक्टर साहब को इधर के जो नालों पे निर्माण की क्यों परमिशन देती है महानगर पालिका? आप सवाल नहीं करेंगे? नहीं, महानगर अगर जो भी अनाधिकृत है, अगर वो रियलिटी में है, उसकी पहले जांच होनी चाहिए। अगर अनाधिकृत है तो सर, मेरा सवाल ये, अगर रियलिटी में है, परमिशन है, लेकिन अगर उससे शहर को नुकसान हो रहा तो क्या? तो मैं वही बोल रहा हूँ, अगर रियलिटी में है तो उस पर कार्रवाई होनी चाहिए। ओके, हाँ। अच्छा, और हम ये कहना चाह रहे हैं, अगर लोगों की जो संख्या बढ़ रही है, उसकी वजह से तो क्या हो रहा है, लोग किधर भी अपनी बस्ती बसा रहे हैं जी। तो देश में महाराष्ट्र गवर्नमेंट है, नरेंद्र मोदी का गवर्नमेंट है, वो लोगों की जनसंख्या की जो भी गलत चीज से ये जो समस्या बढ़ रही है, उसको रोकने के लिए या महाराष्ट्र शासन कोई काम नहीं कर रहा है या देश का शासन कोई काम नहीं कर रहा है। सर, हमारे पास बहुत सारे पक्ष पार्टी के लोग अभी हमारे साथ बातचीत कर रहे हैं। आने वाले समय में हम एजेंडा डिक्लेयर कर देंगे। हम हमारी पार्टी की ताकत बढ़ा रहे हैं। जब भी इलेक्शन आएगा तभी हमारा जो रणनीति है वो हम डिक्लेयर करेंगे। मैं औरंगाबाद वासियों को यही कहूँगा, कोरोना के नाम के पीछे लॉकडाउन नाम का षड्यंत्र लगा के लोगों की मारने की रणनीति चल रही है। उसका लोगों ने पूरे जोर से विरोध करना चाहिए, क्योंकि लॉकडाउन कोई समस्या नहीं है। लॉकडाउन की वजह से बहुत सारे लोग कटकर मर गए हैं। कुछ लोगों को घर के जाने के लिए रिक्शा भी नहीं मिली। नरेंद्र मोदी ने उनके जात के लोगों के लिए 16 लाख लोगों को एरोप्लेन से इधर लाया, लेकिन हमारे लोगों को सादा इधर रिक्शा भी नहीं मिलने दिया। तो ये लॉकडाउन की वजह से हुआ ना, कोरोना की वजह से तो नहीं हुआ। हमारी जान जो जा रही है कोरोना की वजह से कम, लॉकडाउन की वजह से ज्यादा जा रही है। तो इसको पूरे जोर से विरोध करना चाहिए। और जो भी कोरोना की महामारी अगर फैल रही है ऐसे आप कह रहे हैं, तो उसके लिए लोग उसका इंतजाम कर रहे हैं। ओके सर, आपका पूरा नाम और पोस्ट बताएं। मेरा नाम है श्रीकांत होवाल, मैं बहुजन मुक्ति पार्टी का महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हूँ। और ये मेरे साथ है लखन जी चौहान, ये बहुजन मुक्ति पार्टी के युवा प्रदेश अध्यक्ष है। थैंक यू। इसी के साथ हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर करना ना भूलिए। कौमी सियासत आप तक, आवाज आप ही की आप तक पहुंचाएंगे हम। आप हमें YouTube, Instagram, Facebook और Twitter इन सभी पर